सगळ्यांचा प्रश्न एकच असणार आहे की ना आता जे आपल्या YouTube वरती जे थंबनेलचं बेसिस चाललेलं आहे, खूप छान छान पद्धतीने लोक त्याच्यावरती थंबनेल बनवत आहेत आणि आपल्या व्हिडिओ ग्रो करत आहेत, वाढवत आहेत त्यांची रीच आणि व्ह्यूज सुद्धा. सो हे तुम्हाला कशा आणि कुठल्या ऍप मधून मिळणार आहे, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे. काल मला एका ताईंची कमेंट आली होती, तर आपण तोच म्हणजे त्यासाठीच हा खास व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवत आहोत. कारण की त्यांनी पहिल्यांदा मला विचारलं, मला पण खूप भारी वाटलं की कोणाला तरी माझं थंबनेल खरंच खूप आवडलेलं आहे. आणि हा खास व्हिडिओ माझ्या त्या ताईंसाठी, ज्यांनी मला कमेंट केली होती, मी ते लावणार आहे माझ्या स्क्रीनवरती. सो डेव्हिड ऑफ क्रिकेट हे त्यांच्या आयडीचं नाव आहे. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आणि त्यांना मी हे पण करणार आहे. ठीक आहे, सो चला तर थंबनेल आपण कशा पद्धतीने आणि कशा प्रकारे लावू शकतो आणि कुठल्या ऍप मधून किंवा कुठल्या कुठलं एक ऍप आहे ज्याच्यामधून आपण योग्य पद्धतीने, आपल्याला जास्त वर्क न करता आपल्याला पाहिजे तसं आपला फोटो वगैरे सगळं सहित लावून छान पद्धतीने तुम्हाला थंबनेल म्हणून मिळणार आहे. तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी. सो हॅलो एव्हरीवन, कसे तुम्ही सर्वजण? मस्त मजेत, मी पण खूप छान मस्त मजेत. तुमच्या सर्वांचं स्वागत माझ्या नवीन अशा एका व्हिडिओवरती, व्लॉग मध्ये. सो हा खास व्हिडिओ असणार आहे त्या ताईसाठी जिने कमेंट केली होती. सो जास्त काही अवघड काम नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला थंबनेल जर बघायचं असेल तर सगळ्यात बाजूनी, मला पण इतका छानसा येत नव्हता, मी पहिला कॅनवा मधून करत होते, त्यानंतर कॅनवा मधूनच करत होते, त्याच्यानंतर आणखीन एक ऍप्लिकेशन होतं त्याच्यामधून करायची, पण इतका सहसा इतका छान यायचं नाही. कारण कुठे ना काहीतरी ना माझ्याकडून चुकून राहून जायचं आणि विसरून जायची. कारण की प्रॅक्टिस खूप करणं गरजेचं आहे. आपण जेव्हा वारंवार त्या गोष्टीचा पाठपुरावा करत असतो ना, तेव्हाच राहून ते आपल्या माइंड मध्ये ना क्लिक होऊन जाते की नाही, मला अशा पद्धतीने अशा प्रकारे करायचं आहे. सो मी पण तेच केलेलं आहे. आणखीन एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगायला आवडेल माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, मी ज्यांच्याकडून ही आयडिया घेतली, कारण की मी लाईव्हला बघत होते तर आपल्या म्हणायला गेलं तर एक ताई आहेत माझ्या, त्यांचं नाव आहे प्रतीक्षा ताई म्हणून. तर प्रतीक्षा ताईमुळेच मला हा छान असा युट्यूबचा थंबनेल बनवता आला. त्याचं मोस्ट कारण म्हणजे मी एवढे दिवस ऐकत होते, त्याच्यावरती काम करत होते, पण थंबनेल पण इतक्या छान पद्धतीने ते ऍप बनवून देते ह्याचं काही मला एक आयडिया नव्हती. मी शैक्षणिक कार्यासाठी त्याचा वापर करायची. चॅट जीपीटी म्हणून आपल्याकडे ते ऍप्लिकेशन आहे, त्या चॅट जीपीटीच्या ऍप्लिकेशन वरून मी माझे युट्यूबचे थंबनेल बनवत असते. आणि त्याचं लोगो वगैरे किंवा ते डाउनलोड कसं करायचं, काय करायचं, तर हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवणार आहे. ज्या पद्धतीने आपल्याला तो बनवायचा आहे, जास्त काही एक अवघड नाहीये. त्या चॅट जीपीटीला गुगल प्ले वरून डाउनलोड करायचं आहे, प्ले स्टोर मधून. ठीक आहे, प्ले स्टोर मधून चॅट जीपीटी जो ऍप्लिकेशन आहे त्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. तो डाउनलोड करून झाल्यानंतर आपल्याला काहीतरी बेसिक आपल्या मोबाईल नंबर मागतं किंवा तुमचं ईमेल आयडी मागतं किंवा तुमचं नाव काय आहे, तुम्ही वय किती, तुमचं जेंडर काय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या फिल करायच्या आहेत आपल्याला. ते करून झाल्यानंतर आपल्याला तो ऍप्लिकेशन ओपन होतो आणि तिकडे गेल्यानंतर प्लस म्हणजे खाली तिथे लिहायचं आहे आपल्याला, खाली कीबोर्ड वरती टाईप करायचं आहे की मला अशा अशा पद्धतीचं तुमचं जे टायटल असणार आहे, जो व्हिडिओ रिलेटेड असणार आहे, त्याची संपूर्ण माहिती तुम्ही तिकडे टाकायची आहे की मला युट्यूबचं थंबनेल बनवून द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला तिकडे हवं असेल एखादा फोटो तुमचा, तर तो फोटो प्लसच्या आयकॉनवर जाऊन ते सगळं ऍप्लिकेशन मध्ये आहे. मी व्हिडिओच्या एंडिंगला त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे, तर तुम्ही ते देखील हे करून घ्या. तो व्हिडिओ पूर्ण लास्टच्या एंडिंग मध्ये तो पूर्ण संपूर्ण माहिती त्याची पूर्ण देणार आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, उपयुक्त आहे की नाही, किंवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही माहिती मिळाली का, हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा. आणखीन काही क्वेरीज असतील आणि माझ्याकडे त्याचं जर उत्तर असेल तर मी नक्की व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की म्हणतात ना, आपल्याकडे जे ज्ञान आहे ते समोरच्याला देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये ज्ञानाची भर ही वाढतच असतो. त्याच्यामुळे मला तर फार आवडलं जेव्हा त्यांची मी कमेंट वाचली. तर थँक्यू सो मच. मला ह्या तुमच्या एका व्हिडिओमुळे हे मोटिवेशन मिळालेलं आहे आणि खूप भारी वाटलं. तर मी एंडिंगला लावेन. आणि त्याचबरोबर माझं मिशोचा पार्सल आलेला आहे, जो मी हा गाऊन घातलेला आहे. कारण की प्रेग्नन्सीच्या दरम्यान आता 5-5.5 महिने झालेले. 22 तारखेला 6वा मंथ निघतोय माझा. सो ना, जो ड्रेस घातला होता खूप टाईट झाला होता, त्याच्यामुळे हे जस्ट आलं पार्सल आणि मी ते काढलं, ओपन केलं आणि घालून बघितलं आणि लगेच रिसेंटली व्हिडिओ पण करायला घेतला. कारण की नंतर वेळ मिळेल की नाही माहिती नाही. प्रत्येक वेळेला महत्त्व देणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि जो वेळेवरती कन्सिस्टन्सीने काम करेल तो खरंच आयुष्यामध्ये पुढे जाणार आहे. तर मी वारंवार सांगेन की काम करताय तुम्हाला पण इथे आपलं
म्हणतात ना करायचं आहे, करिअर करायचं आहे किंवा नेम आणि फेम बनवायचं आहे, आपली एक प्रतिष्ठा निर्माण करायची आहे युट्यूबवरती किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती, ती तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणे खरंच खूप गरजेचं आहे. कारण की आपण जेव्हा रेग्युलर राहू ना, तेव्हा लोक आपला फेस हा ओळखतात, आपलं बोलणं किंवा आपलं कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्ही बनवताय त्या रिलेटेड तुम्ही करू शकता. तर फक्त कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण कन्सिस्टन्सी याच्यावर काम करतो तेव्हा जाऊन आपल्याला सक्सेस मिळतो. सक्सेस ही नंतरची गोष्ट आहे, पण आपल्याला नेम आणि फेम मिळतं. सो आतापर्यंत तर झालेलं आहे, आणि लवकरच लवकर आपले 15K पण होणार आहेत. सो आपण सेलिब्रेशन तर करणार आहे भाई, आणि लवकरात लवकर आपलं पेमेंट सुद्धा निघेल. सो त्याची आशा बाळगते की लवकरात लवकर युट्यूबचं पहिलं पेमेंट माझ्याकडे यावं. मी आता तो व्हिडिओ तिथे लावून घेते. आणि ह्याची ड्रेसची जर लिंक हवी असेल, खूप मोठा आहे म्हणायला गेलं तर, घेर पण छान आहे आणि कम्फर्टेबल आहे. कारण की ॲक्च्युली लूजच ठेवलं आहे, कॉटनचं आहे, प्युअर कॉटन असल्या कारणाने ह्याला धुतल्यानंतर तो थोडा आपसून जाणार आहे. इकडे बघू शकता. ठीक आहे. आणि 3/4 लेंथ आहे हाताची. आणि थोडा एक साईज मी एलचा मागवलेला आहे, मीडियमचा होणारच नसता, कारण की बेबीची ग्रोथ होते. सो थोडंसं मोठंच हवं होतं मला, म्हणून मी ही ऑर्डर केलेली आहे आणि माझी ऑर्डर आज आलेली आहे. तर तुम्हाला कोणाला हवं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे या ड्रेसची, या गाऊनची. तर तुम्ही त्या लिंकवरती जाऊन तुम्ही परचेस करू शकता किंवा बाय करू शकता. ठीक आहे. सो मी व्हिडिओ तुमच्यासाठी खास जो बनवला आहे ते कसं करायचं, काय करायचं हे तुम्हाला मी सांगते. चला मी तुम्हाला इकडे नेते. माझा ह्याच्यामध्ये जायचं आहे, आपल्याला प्ले स्टोअर शोधायचं आहे. इकडे मी माझा प्ले स्टोअरमध्ये गेलेली आहे. प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये जाऊन सर्च करायचं आहे आपल्याला कुठलं ॲप्लिकेशन घ्यायचं. तर आपल्याला ChatGPT ॲप्लिकेशन तिथं सर्चमध्ये टाकायचं आहे. तिथे त्याचं नाव लिहायचं आहे. थोडा नेट स्लो चालतो आहे, त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम्स येत आहेत मला. कॉम्प्लिकेशन आहे. तिथे पाऊस पण भरपूर पडतो आहे, त्याच्यामुळे आवाज पावसाचा पण येतात तुम्हाला. सो इकडे टाईम घेतं आहे, जरा टाईम घेतं आहे, पण होईल लवकरच आणि दिसेल तुम्हाला स्क्रीनला माझ्या. सो इकडे बघू शकता की आपल्याला ChatGPTचं ऑप्शन टाईप केल्यानंतर आपल्याला ChatGPTचं ऑप्शन येईल, तिथे दिसेल. आता इकडे ओपन होईलच, थोडा टाईम लागणार आहे. सो ट्राय अगेन, पुन्हा एकदा आपण ट्राय करूया. थोडंसं प्रॉब्लेम दिसतो आहे मला. इकडे ओपन झालेलं आहे, माझ्याकडे ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे मला अपडेट करायचं आहे. तर मी अपडेट करून घेते. सेम तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. हाच सिम्बॉल, हेच ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला ते हे करायचं आहे. तर ते केल्यानंतर माझा अपडेट होतो आहे. अपडेट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. बॅक जायचं आणि डायरेक्ट ChatGPTचा ऑप्शन जो आपण डाउनलोड केलेला आहे ना, तो ओपन करायचा आहे. तर इकडे बघा, झालं. ओपन केल्यानंतर तिकडे ना हा प्लसचा आयकॉन आहे ना, तिथेच तुम्हाला लिहायचं तुम्हाला काय बनवून पाठवायचं आहे ते. तर तिकडे तुम्हाला ना टेक्स्टमध्ये लिहायचं आहे की तुम्हाला यूट्यूबचं थंबनेल पाहिजे, इन्स्टाचं थंबनेल पाहिजे, कोणत्या साईटचं पाहिजे, ते सगळी माहिती तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता. आपल्याला ना ChatGPT तशा पद्धतीने बनवून देतं. आता मी तुमचंच हे आहे म्हणून मी काय करणार आहे, ChatGPT इझी आहे ट्रिक लावायला आणि पटकन होतं त्याच्यामधून, असं मी हे करणार आहे, जेणेकरून यूट्यूबचं थंबनेल माझ्यासाठी रेडी पण होईल आणि तुम्हाला दाखवण्यासाठी पण मी बनवून ठेवते. ठीक आहे. सो मी ते टाईप करून ठेवलेला आहे आणि फोटो नव्हता काढलेला. सो त्याच्यानंतर मी पुढची प्रोसेस तुम्हाला सांगते. इथे टाईप करून घेतलं की मला कशा पद्धतीचं हे पाहिजे, थंबनेल पाहिजे, तिथे लिहून घ्यायचं आहे. आता ते लिहून झाल्यानंतर आपण हे जे बटन दिसतं ना, ॲरो ब्लू कलरचं आहे बघा, तिथं ना प्रेस करायचं आहे आणि आपल्याला आपला ChatGPT जे ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला थंबनेल छान पद्धतीने बनवून देईल. तुम्हाला टिप्स पण देईल किंवा छान छान गोष्टी पण करून देईल. इकडे बघायला गेलं तर ना अशा पद्धतीने बनवून दिलेलं आहे, जे डिझाईन करते, एक आयडिया सुचवते की तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. तर मी पुन्हा त्यांना सांगणार आहे की मला हे असं नको आहे, तर मला प्रॉपर माझ्या फोटोला हे करून दाखवायचं आहे की हे ChatGPT आहे, त्याच्यामधून मला थंबनेल पाहिजे. मी पुन्हा तिथे टाईप केलं. म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने कसं तुम्हाला अरेंज करायचं हे तुमच्या डोक्यामध्ये जी असणारी स्किल आहे ना, ती तिथे फक्त लिहून टाकायची आहे आणि आपलं ChatGPT आपल्या पद्धतीने आपल्याला हवं तसं थंबनेल बनवून देणार आहे. हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि फ्री आहे. आपल्याला काही इथे कॉस्ट भरायचे नाही आहेत, पैसे पेड करायचे नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्ही करू शकता. इथे पुन्हा मी माझ्या फोटोसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि फोटो वगैरे लावून थोडा आयडिया पण दिल्यात, लेआउट कसं बनवायचं,
कुठल्या कॅनवामधून करायचं असेल, पण ते न करता आपण डायरेक्ट त्यांनाच सांगणार आहोत की तुम्हीच मला बनवून द्या. मग मी माझ्या फोटोच्या ह्याच्यामध्ये गेली आणि माझा एक छान असा फोटो पोर्ट्रेटमध्ये क्लिक केला, जेणेकरून मला तो तिकडे लावता येईल. ठीक आहे, मी क्लिक करायच्या आधीच मला मेसेज आला की तुमचं ChatGPTचं यूट्यूब थंबनेल रेडी आहे. सो चला, मी ते फोटो पण क्लिक करून झाला. आता बघूया तशाच पद्धतीचा येतो आहे का माझा थंबनेल बनवून. तर मी पुन्हा गेली आणि तिकडे बघाल तर मी फोटो तिथे अपलोड केला माझा आणि पहिलाच आलेला आहे तो मला. तो मी घेतला, क्लिक केला आणि तिथे पुन्हा लिहिलं की मला आता ह्या फोटोला लावून मला थंबनेल छानसं बनवून द्या म्हणून. तर बघा, विदिन अ सेकंडमध्येच माझा ना इकडे इमेज तयार होणार आहे थंबनेलची यूट्यूबच्या. तर इतकं इझी वेमध्ये आपण करू शकतो. फक्त कुठल्याही गोष्टीचा बाऊ करायचा नाही. इकडे पुन्हा एकदा प्रतीक्षा त्यांचे खरंच खूप खूप आभार मानेन मी की त्यांनी मला हे ChatGPT सांगितली. त्यानंतर मी ह्याच्यावरती वर्क केलं की कसं करायचं, काय करायचं ते. थोडे व्हिडिओज पाहिले तर प्रत्येक गोष्ट आपल्याला ना आपल्या यूट्यूबच्या ह्याच्यामधून मिळून जाते. सो फायनली मी स्क्रोलिंग करते तर माझा फोटो आणि विथ माझा थंबनेल इथे रेडी होऊन इथे येणार आहे. तर इकडे बघू शकता माझा थंबनेल तुम्हाला मी दाखवते की ChatGPTने मला कशा पद्धतीने बनवून दिलेलं आहे. सो माझा इथे थंबनेल रेडी झालेला आहे आणि मी अशाच पद्धतीने इकडे बनवते माझे थंबनेल्स आणि मला देखील खूप आवडते. इथे वरचा ॲरोचं ऑप्शन आहे ना डाऊनवाला, ते डाउनलोड करायचं, इमेज आपली डाउनलोड होते. बेस्ट असं ना हे ऑप्शन आहे ChatGPTचं, ज्याच्यामधून आपण करू शकतो. तर माझा थंबनेल बनवण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली किंवा मी जे ॲप्लिकेशन यूज करते ChatGPT मधून ते तुम्हाला कसं वाटलं, योग्य आहे की नाही, किंवा लवकरात लवकर आपल्याला पटकन झटपट होणारी गोष्ट करून देते, जास्त टाइम घेत नाही. जसं कॅनवामध्ये खूप साऱ्या डोकं लावायला लागतं तिकडे, कारण की ते डोकं लावून झालेलं आहे, पण इतकं छानसं असं बनवून मला मिळालेलं नाहीये जे ह्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मला मिळालेलं आहे. सो कसं वाटलं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? उपयुक्त असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा आपल्या व्हिडिओला, आणि व्हिडिओ उपयुक्त असेल तर तुम्ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकता, शेअर करू शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत. सो आजचा व्हिडिओ हा खास त्यांच्यासाठी आहे ज्यांनी मला कमेंट केली होती. सो थँक्यू सो मच. आणखीन काही तुमच्या क्वेरी असतील किंवा तुम्हाला आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंटच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी बोलू शकता किंवा सांगू शकता, आणि मी नक्कीच तुम्हाला मदत करत राहीन. तर धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि चला तर मग, चॅनलवरती नवीन असाल, आपल्या जाणून बुजून चुकून माकून कुठून तरी आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि छोटीशी कमेंट नक्कीच माझ्यासाठी तिथे टाका की व्हिडिओ कसा होता, काय होतं. तर या आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर तात्पुरतं आतापर्यंत मी इथेच थांबते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.